हो जी पाटील साहेब, गावात लग्न आहे म्हणते वय. हाव ना, कोणाचा लग्न आहे जी? गण्याच्या आज्याचा लग्न आहे म्हणते आज. हो पाटील साहेब, तुम्हाला तर आवतं नसेल जी. या गावात कार्यक्रम करतील आणि मला आवतं नाही देतील. पाटलाले कोटी नाही बोलवला तर त्याचा अंजाम का होते या गावकऱ्याला माहित आहे. म्हणून गावकरी प्रत्येक कार्यक्रमामध्ये पाटलाले बोलवतात. हो पाटील साहेब, माझ्या आज्याचा तुम्ही मित्र होवा म्हणून तुम्हाला आवतन देवायला आलो, नाही तर मला काही गरज नाही कोणत्या पाटलाला बोलवायची. गण्या मंडळी, लग्न परवा आहे, आज मांडव टाकणी आहे आणि उद्या हळद आहे, तर कृपया करून आमच्या घरी मांडव टाकायला येवाल बरं. मांडव टाकून झाल्यावर वड्याचं जेवण राहील. पोळ्या भात सपाटल्या का आपापल्या घरी जावाचा आणि परत दुसऱ्या दिवशी हळदीला आणि तिसऱ्या दिवशी लग्नाला येवाचा. हा तुम्हा सर्वांना आमंत्रण आहे. काय र गण्या, तुझा लग्न जमवाच्या वयात तू आपल्या आज्याचं लग्न जमवता वय, आणि या बुडग्याला मरावाच्या वयामध्ये कोण पोरगी दिला? पोरगी नाही दिला बाबा, मी आणि माझा मित्र डेंगू एका बुडग्याची बुडगी परवून आणलून आणि त्या बुडगी सोबत आता माझ्या बुडग्याचा लग्न लावून देताऊन. बाप रे, एवढी हिम्मत! मग का तर मामाजी. मामाजी? मामाजी कोण? तुम्ही. मी कसा तुझा मामाजी? तुमची पोरगी दिवसेंदिवस मला लाईन देत चालली. पंडिताकडे गेलो तर त्यानं हात पाहून सांगलं का तुमच्या पोरीसोबत माझं लग्न होणार आहे म्हणून तुम्हाला मी मामाजी म्हणलो. बस त्याच्या पहिलं मी माझ्या पोरीचा जीव घेऊन टाकीन. टेन्शन नको घ्या, त्याच्या पहिलंच तुमची पोरगी रात्री झोपताना उशी दाबून तुम्हाला स्वर्गवासी करल. डोंट वरी. पाटील साहेब. अरे गण्या, माझा मित्र म्हणजे तुझ्या आजाची शॉपिंग झाली का? शॉपिंग? आम्ही फक्त जेवणावर खर्च करतून, बाकीचे चोचले आम्हाला नाही जमत. बापा, माझ्या मित्राला तुम्ही कपडे गिपडे नाही घेऊन दिला का? आजवरी उघडा फिरत होता का तुमचा मित्र? माझ्या बुडग्याला बुडकी भेटली हेच मोठी गोष्ट झाली पाटील साहेब. तसाही माझा आजा रो रो करत होता. आणि हे अमिताभ बच्चन सारखी दाढी वाढवल्या, कोणी खीर देऊन मारल ना की तुम्हाला सूर्यवंशम सारखा. चला येतो मग, मांडव टाकायला येवाल बरं पाटील साहेब. आणि तू टकल्या बाबा दारा तोडावाला ये जो. पाटील साहेब, लगीत मुजोर आहेची हे पोरं. काव डोंबली बाई, कोटी गेला बुडगा? माये, माझ्या नवऱ्याला बुडगा म्हणतेस का गण्या? एवढा जान जेवण नाही तरी बुडगा नाही तर काय आहे व बाई तुझा नवरा? खालपासून वऱ्यावरी पिकला तरी. माये, तुझ्या बुडग्याला मांडव टाकायला चल म्हणलो तर आलाच नाही ना व. आता जेवायला चल म्हणा वड्या भात, नाही आला तर नाही आला मांडव टाकायला. माझा नवरा शहरात गेलाय, मला गुलाबाची फुलं आणावं. बाप रे, एवढा प्यार, एवढा प्रेम आहे तर मग तुम्ही पोरं काऊन नाही केल्यावर? तुझ्यामध्ये फाल्ट आहे का त्याच्यामध्ये फाल्ट आहे? ये बरं अंदर, चेक करतो मी. व डोंबली बाई, या जंगलामध्ये काऊन येऊन घर बांधल्यावर तुम्ही? एवढा गाव सोडून जंगलामध्ये राहतात. माझा नवरा सो घर बांध्या म्हणते, मी वाघाव आणि तू वाघीन. वाघ आणि वाघीन जंगलामध्ये राहते. लहानपणी माझ्या आज्यानं त्याच्या डोक्यावर बुक्की मारलं होतं आणि त्याचा परिणाम हो. पागल पाहिलो, पण हे असे पागल. आ नको करू, नाही तर तुझ्या तोंडात कावडा हागल. जेवायला चल तू. एवढ्या दूर येऊन जंगलात घर बांधला. अहो, तुम्हाला जेवण सांगायला आलो तर माझी फाटून हातात होती. माझ्या आज्याचा लग्न लावता लावता माझी मैत झाली असती ना. बापरे, पायवाटच आहे तरी रे चांगली. ए सप्पा ढोड्यात टाक, चल लवकर जेवायला. का झाला बे गण्या, कायले बोंबलून राहिलास तू माझ्या बायकोवर? बापरे, बुडगा तर घरीच आहे व. तू तर मला सांगलीस हा शहरात गेला गुलाबाचे फुला नावाला. बा, तुमचा खेळ चालू होता का? सो सॉरी हा, डिस्टर्ब केलं तुम्हाला. तही नाही दुपार तापारी कुठे खेळ करावाचा सो का? वल्या वल्या मांडवात माझ्या बुडग्याचा दाना, दाना बाई बुडग्याचा जणू संत रामना. माझा बुडगा लई खुश, बुडगीले देते किस. बुडगीन बाई रानन मटणीचे पीस. म्हणणं बेडेंग्या गाना. भाली दादा काय करते बुडग्याचे केस घोरते. बुडग्याच्या डोक्यावर बाई मोराचा तुरा. बुडगा दिसते जणू पप्पाचा परा. अबे थांबे, आता मी म्हणतो. वल्या वल्या मांडवात बुडग्याले हगाले लागली. बाई चिंपट धरून बुडगी बुडग्याच्या तोंडात पादली. पादून पादून सर्व पाहुणे मंडळी हसू लागली.
व बाई हसू लागली. संडासाच्या दरवाजात जाऊन बुडगी हगली. अबे पण हगाले मला लागली ना बुडकी कशी जाऊन हगली बे? आणि हे का गाणं म्हणून राहिला बे तुम्ही? पांडू पाय ना बे तुझ्या पोरायला. माझ्या बापाच्या लग्न आहे ना असे गाणे म्हणत्या का बे गण्या? का बे डेंगू? सासरे बुवा तुम्हाला हळद लावू का जी? अहो सुनबाई मी फेशियल केला हो 2000 रुपये आता. हळद लावशील तर माझी फेशियल उडल नाही का? मुडग्या 20 रुपयाची चड्डी लावतेस ना तू 2000 रुपयाचा फेशियल करणारस का? आता तरी खरं बोल ना का? 1 रुपयाची बीडी पेतेस ना तू मार्ग गोष्टी दुनियाभराच्या सांगतेस तर. हे पाय गण्या तू मला समजशील तर मी आपलं लग्नच मोडतो. आवाजी तुम्ही आता लग्न मोडाल मग आम्ही दुसरी बुडगी कोटून परवून आणून. मग सांग ना बे तुझ्या मित्राला. माझ्या बल्ल्याशी नाही लग्न मोडलं असतं आमचा का जाते. तुझीच बुडगी तुझ्या हातातून जाईल. सगळे नको करा चला काम करा काम. आली लग्न घाटी समर्पिया पुर्या सदा मंगलम शुभ मंगलम. सावधान सावधान. अबे नौकर इकडे ये. नौकर कोणाले म्हणलास टकल्या? या घरचा मी सदस्य आहो सदस्य. जेवढा तुले नाही मान तेवढा हे घरचे लोक मला देतात सन्मान. तुले कधी होईल टकल्या याची जान का मारे तुझी? डेंग्या पाटील साहेब पाहन आम्हाला नौकर म्हणते. तू नौकर नाही तर कायच बे? टोकायला गिलासात सरबत वाटत असते मी नौकरच समजलो. आहाजी पाटील साहेब मग हा जावई म्हणते आम्हाला एका रूम मध्ये बेंडून मारत्या. हा हरकतीस अशा बायल्यासारख्या करते का नाही का? म्हणून गण्या भाऊच्या बहिणीने याला पसंत केलं का बा? मी असतो ते याच्या टकल्यावर मुतून गेलो असतो. काजी जावई तुमची तर काही इज्जतच नाही बा या घरी. बाप रे पाटील साहेब हे सुंदरी कोण तुमच्या साईडची? माझी पोरगी हो ना बे. अरे बाप रे लगीत मोठे झाले जी तर. डेंग्या अजी केस म्हणलो मी ना. पहिले हे बायकट करून ठेवायची ना. आता मस्त लंबे लंबे वाढवलं ना आणि डगरे झाली लग्नाची. जाबे तू सरबत वाट फक्त. येती येऊन माझ्या पोरीवर लाईन नको मारू. पाटील साहेब नंबर मागू का जीले? कायले बे कधी अर्ध्या रात्री मदत गीदत लागली तर कोण येईल जी? पोटी गेला माझा जोडा. हेट पाटील साहेब हे होऊन गेले नाही का? लवकरच बावरतेत बापा. बाप रे पाटील साहेब गण्यानं तर आपल्या आजाचं लग्न जोरदारच केलं ना वय. मीही तेच विचार करत आहो पाटील साहेब. हे जेवणामध्ये पास्ता नूडल्स दारू चिकन मटन एवढे मोठे आयटम ठेवलं ना. एवढे पैसे आणलं कुठून विचारच हाय बुवा. आणि हे घ्या तुमच्या मटणाची थाळी. मले देवा तुम्ही पास्ता. मी बोआ माणूस मला मटन नाही जम नाही तर कायला घेत्याजी? मीच म्हणलो मटनच्या रांगेमध्ये लोक जास्त होते ना. पाटील साहेब गेले तर पहिला नंबर लागते. करा जेवण चालू करा तुम्ही. मी तवरी हे बिअरची बाटल संपवतो. नाही 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 आताच नाही घेऊ. गण्याला येऊ द्या आपल्या जवळ नाही तर म्हणाल पाटील साहेब पाहुण्याच्या पहिलं तुम्हीच दपाटले. एक नंबरचा हरामखोर पोरगा आहे बरं हा गण्या. बाप रे गावचा पाटील पण घेऊन आलं. बा दाजी का म्हणते कसा झाला जेवण? जमला का नाही आमच्या घरचा पाहुणचार? बे गण्या पुरे मजेच मजे केलास तू पाहुण्याचे. का हो कशी हे सोय म्हणतो. फक्त भाजी मध्ये मीठ कमी आहे रे. भोकन टिकल्या दाजी इकडे फुकटाचा तुला खावायला भेटत आहे ते नाही मीठ कमी आहे म्हणून सांगतेस का? 12 दिवस झाले तू आमच्या घरी येऊन बसला आहेस. 12 दिवसाचा तुला रंगीबिरंगी जेवण चारत आहे माझा बाप. आणि हे मटन गिटन बनवणाऱ्याला मेहनत लागली त्याची चांगली तारीफ करायची तर जेवणात मीठ कमी आहे म्हणतेस. ह्या मेल्या चिकनची ढुंगण तुझ्या टकल्यावरच घालतो हो. कधी खाल्ला होतास का आपल्या बापाच्या घरी चिकन? अबे फक्त मी ना मीठ कमी आहे म्हणलो. एवढ्यासाठी एवढा मोठा कोण बोलते बे? तर बराबर आहे ना दाजी. एवढी तामझाम केलून त्याची तारीफ करायच्या जागी तुम्ही मीठ कमी आहे म्हणत्या. कम से कम आपल्या घरी मिठाचा पुडा तरी घेतला होता का कधी? भिकार छोट दाजी. संवादाचा खावायला भेटला तर चांगला खावा ना. मग तुम्ही म्हणत्या का माझा सारा असाच बोलते ना तसाच बोलते. तुमच्या हरकती सजा राहतील बायला सारख्या तर सारा असा नाही तर कसा बोलल? माझी गलती झाली गण्या मला माफ कर भाऊ. बर मी का म्हणतो दाजी थोडीशी घेता का? का 90? नाही बे तुझी बहीण मस्त शिवा देते मग मला. अजी घेऊन या ना स्टेजच्या मागे जाऊन थोडीसा. नाही रे बापू तुझी बहीण तर 4 वेळ झाला स्टेजच्या मागे जाऊन पाहत आहे. बरं एक काम करा मग दाजी मी डेंग्याला सांगतो साईडला एक पडलेला घर आहे त्या घराकडे जाऊन घेऊन घ्या तुम्ही. देशी म्हणाल तर देशी आहे मोवाची म्हणाल तर मोवाची आहे नाही तर मग इंग्लिश ठेवलीच आहे तुमच्यासाठी. खरंच गण्या? मग का तर दाजी माझ्या आज्याचं लग्न आहे आज. मी मस्त खुश आहो. जावा तुम्ही एन्जॉय करा. बाप रे माझा सारा मनावानं जगाला पूर्ण पावा रे बाबा. का म्हणते पाटील साहेब कसा झाला जी जेवण?
जमला का नाही? जमला जमला गण्या. आम्ही सर्वजण मस्त खुश आहोत. बापरे, गावातल्या कोणत्या मर्दानं नसल केलं नसल लग्न. एवढी पाहुण्याची सोय. आई खरंच गण्या, मानावं लागेल तुला. बरं गण्या, एवढे पैसे आणलास कुठून रे? आप आम खाओ गुटली मत गिनो. न हो, तुमच्याकडे कपडे नव्हते का जी? तुम्ही बन्यान नाईट पॅन्ट वर आले तर. अन बावा, तू तर पूर्ण उघड्याच आलास का? पाटील साहेब पाय बरं, मित्राचं लग्न म्हणून कसे सजून धजून आले तर. ते जाऊ दे खड्ड्यात, मी अजून एक बियर घेऊन येतो. मोठ्याने गोड लागत आहे हे कडू बियर. पाय पिऊन फक्त मरजो नको या मंडपात, नाही तर माझ्या आजाच्या लग्नासकट तुझी तेरवी म्हणवा लागल. गण्या, तू जेवलास का बे? नाही पाटील साहेब, पहिले पाहुण्याचं जेवण करतो, मग आम्ही घरचे लोक जेवू. तुम्ही जेवण चालू करा, मी येतो माझ्या आजाकडून. माझा आजा पहिले रोव रोव करत आहे. माहित पडेल लग्नाच्या मंडपातून बुडगीला तिकडे तनशीच्या ढगाकडे नेलं. झाला बुडगे बाबा तुझा लग्न. जाऊ का रे गण्या मग आता रूम मध्ये बुडगीला धरून? काय लगा सुहागरात मनवासाठी का बुडगे बाबा, रात्र तर होऊ दे. तूही नाही का चमचमच करतेस मोठ्यानं. गण्या, मी स्वयंपाकाकडून येतो. गण्याचे पप्पा, चला आपण पाहुण्याकडून येऊ. चल बुडगे, आपणही जाऊ रूम मध्ये. का थांब ना का बुडग्या. इंस्पेक्टर, अयो माँ, यही मेरी बूढ़ी है जी. हो जी आजी बाई, हा बुडगा खरं बोलत आहे का? तुम्ही याला ओळखता का? अयो माँ, मेरा बुड़गा. कहा था बुड़गे तू? मेरे को लगा तुम मरा हुआ है. इन लोगों ने मेरे को बोला कि तुम्हारा बूढ़ा ऊपर गया और मेरे को इधर भगा के लाए रे. अयो माँ, मेरा बुड़गा. गण्या, आता का गण्या म्हणतेस बुडगे बाबा? पर नाही तर हा इन्स्पेक्टर आपली ढुंगण सुजवते. अयो माँ, मेरी बूढ़ी. अयो माँ, मेरा बूढ़ा.